महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या धक्क्यातून अनेक जण अजूनही सावरलेले नाहीयेत। प्रत्येक जण विशेषतः विरोधक आणि राजकीय विश्लेषक अजून याचं विश्लेषण करतात। अपयश आल्यानंतरची टीका समजता येऊ शकते, पण त्यावेळी गरज असते आत्मपरीक्षणाची, जिचा सध्या मोठा अभाव दिसून येतोय। म्हणून मग कधी ईव्हीएमचं कारण समोर केलं जातं, कधी कपट कारस्थान केल्याचा आकांतांडव केला जातो, कधी सरन्यायाधीशांचं नाव मध्येच घेतलं जातं। हे आहेत एका बाजूला विकासाला विरोध करणारे, ज्यांना मतदारांनी सणसणीत चपराक लगावली आहे, आणि दुसऱ्या बाजूला विजेते आहेत, जे अर्थातच उत्साहात आहेत, निवडणुकीआधी दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहेत। निवडणुकीतला विजय हा साजरा करतानाच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही मोठी जबाबदारी असते, आणि ती आता महायुतीला पार पाडावी लागणार आहे। या व्हिडिओत महायुतीच्या यशाचं सिक्रेट आणि आता कोणते चांगले बदल, निर्णय किंवा मग आपण म्हणूया महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे हे पाहायचंय। सो स्टे कनेक्टेड। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे, कारण महाराष्ट्रातल्या मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि मोठ्या फरकानं निवडून दिलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी विकासासाठी मतदान केले। चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मतदारांनी महायुतीला पसंती दिली आहे। का? निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं ते पूर्ण करू शकतील या अपेक्षेनं। आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी विशेषतः लाडक्या बहिणींसाठी आहे। आता तुम्हाला पुढचा हप्ता हा 1500 रुपयांचा नाही तर 2100 रुपयांचा मिळणार आहे। महायुतीची लाडकी बहीण योजना ही प्रचंड यशस्वी झाली, गेम चेंजर ठरली असं आता आपल्याला म्हणता येईल। या निमित्तानं महायुतीनं आश्वासनांची पूर्तता करायला देखील सुरुवात केलेली आहे। इथे फक्त महिला विकासच नाही तर आणखीही विविध क्षेत्रामध्ये विकासाची गंगा वाहणार आहे। नोकऱ्या प्रत्येकाला संधी मिळणार आहे। महिला संरक्षण, महिलांना सक्षम करायचं असेल तर आधी त्यांचं संरक्षण आवश्यक आहे। शेतकऱ्यांना मदत, मेहनत करून शेतकरी धान्य पिकवतो, अशा वेळी त्याला सर्वतोपरी मदत करणं। पावसाच्या पाण्याची संकलन प्रणाली, म्हणजेच शेतकऱ्यांच्या पाण्याची जी समस्या आहे ती पाण्याची समस्या खूप मोठी आहे। पावसाचं पाणी संकलन करण्याची अशी व्यवस्था ज्यामुळे पिकांचं नुकसान होणार नाही। त्यानंतर चांगल्या दर्जाचं शिक्षण, चांगली पिढी घडवायची असेल तर शिक्षण ते देखील उत्तम पद्धतीने देणं आवश्यक आहे। चांगल्या आरोग्य सेवा, प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचतील याची सरकारला खबरदारी घ्यायची आहे। स्वच्छता आणि शुद्ध हवा, स्वच्छ आणि शुद्ध वातावरण राहील, आरोग्यदायी राहील याबद्दलचे सरकार प्रयत्न करणार आहे। त्यानंतर स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन, या माध्यमातून स्थानिक पातळीवरच्या छोट्या छोट्या व्यावसायिकांचा फायदा, शिवाय रोजगार निर्मिती देखील या निमित्तानं करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। आणि सगळ्यात शेवटी मेगा प्रोजेक्ट्स, नदी जोडणी प्रकल्प असेल, मेट्रोचा प्रकल्प असेल, महासंप्रेषण मार्ग आणि रस्ते। या निवडणुकीत तुम्ही पाहिलं 235च्या आसपास जागा महायुतीला मिळाल्या। मतांची टक्केवारी आहे जवळपास 49.6%। महाराष्ट्रातल्या 9.68 कोटी मतदारांपैकी 4.8 कोटी लोकांनी विकास आणि प्रगतीसाठी मतदान केलं। 65.8% मतदानाचं टर्न आउट असलेल्या या निवडणुकीत 6.37 कोटी लोकांनी आपला लोकशाहीचा हा जो काही हक्क आहे तो वापरला। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सर्वाधिक विश्वासार्ह, आदरणीय आणि आवडते नेते सिद्ध झालेले आहेत। पुन्हा येईन म्हणाले, पुन्हा आले, नेहमीच आपल्या वचनांवरती ठाम राहिले आणि त्यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास आणि समर्थन मिळवलं। ज्यांनी ज्यांनी विकास कामांमध्ये खोडा घातला, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये फूट पाडण्याचं काम केलं, राजकारण केलं, काय काम करणार याऐवजी मिंधे, खोके, गद्दार अशा प्रकारच्या टीका करण्यावरतीच भर दिला। जसं काय आपलंच सरकार येणार या आविर्भावामध्ये जे वागत राहिले त्यांना सर्वसामान्य मतदारांनी खऱ्या अर्थानं धडा शिकवला, एक सणसणीत चपराक लगावली। किमान आता तरी त्यांनी चिंतन करावं, कारण विरोधकांना मिळालेल्या जागा ही त्यांना भविष्याबद्दल चिंता करायला लावणारी गोष्ट आहे। विरोधी पक्ष नेता सुद्धा त्यांना निवडता येणार नाहीये आणि यावरून जनतेचा राग किती प्रमाणात व्यक्त झालाय हे दिसतं।
पण विकासातले हे सगळे अडथळे महायुतीनं एका बाजूला सारत आपल्या व्हिजनवरती भर दिलाय। विकासाचे प्रकल्प आता मार्गी लागतील, ते रखडवले जाणार नाहीयेत। शासन प्रशासन स्तरावरती आपली कामं जी आहेत ती आता वेगात होणार आहेत आणि असंच असणार आहे महायुतीचं हे सरकार। या आणि अशा विषयातली जी काही डिटेल माहिती असेल ती तुम्हाला मराठी मूड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। मूड फ्रेश करणारा असा हा कंटेंट आपल्या या चॅनलवरती अवेलेबल असणार आहे। विकासाच्या या मार्गात आपणही सामील होऊया। तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।